नागरीकरण या धड्याचा आता आपण अभ्यास करत आहोत आणि त्याच्याच पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर. आता पुढची समस्या आहे ती प्रदूषण. आपली मागची कोणती समस्या होती? आपण आढावा कुठला घेतला? वाहतुकीची कोंडी. बरोबर. आता प्रदूषण. तर मग प्रदूषण ही शहरातली एक जटिल समस्या आहे. अतिशय अ, मुख्य अशी. त्याचा नागरी जीवनावर विपरीत परिणाम हा झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे कसा? याच्यामध्ये वायू प्रदूषण येतं, ध्वनी प्रदूषण येतं, जल प्रदूषण येतं, हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि शहराचा हा वाढता विकास आणि सोयी-सुविधांचा संपूर्णपणे तुटवडा, तसंच नियमांचं उल्लंघन याच्यामुळं प्रदूषण ही एक गंभीर समस्या होते. शहराची जशी वाढ होते, तशीच प्रदूषणामध्ये देखील वाढ होते. प्रदूषण म्हणजे काय? तर आता कसं वाहतूक कशी चाललेली असते आपण बघितलं. वाहतूक कोंडीमुळं काय असतो, की सगळा वायू पसरला जातो. त्याच्यानंतर कुठे-कुठे ध्वनी प्रदूषण, हॉर्नचे आवाज, प्या, पू, प्या, पू. त्याच्यानंतर कुठे डीजे लावलेला असतो, कुठे आवाज धड-धड, 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 धड-धड चालू असतं. म्हणजे ध्वनी प्रदूषण. आणि जलप्रदूषण तर तुम्हाला माहिती आहे कुठे पाईपलाईन फुटली, जास्त ठिकाणी असं झोपडपट्टी झाली, तर तिथं पाईपलाईन नेण्याच्या पद्धतीमुळं कुठं कधीतरी ती पाईपलाईन फुटली जाते आणि मग त्याच्यातून सगळं पाणी हे वाया जातं. म्हणजे अशा रीतीने जसं चांगलं आहे हे भाग, तसाच हा वाईट म्हणजे आपल्याला त्याच्यामधून काही अनेक समस्यांना तोंडही देता दिलं जातंय, हे आता आपल्याला दिसून येतंय. आपल्या मुद्द्यावरून आणि आपल्याला हे बघून सुद्धा. बरोबर? आपण आपल्या या कोणत्या मुंबई शहरामध्ये राहतो. तर मुंबई शहरामध्ये राहिल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या समस्यांचा हा सामना करावा लागतो. आपल्याला वाहतुकीमध्ये आपण अडकतो. आपण ह्या प्रदूषणामध्ये अडकतो. कारण इकडून धूर, काच, ह्या, हू, ह्या, हू. त्याच्यामध्ये मग आपण काचा चढवतो, एसी चालू करतो गाडीचं. परंतु त्याच्यामुळं काय होतं? आरोग्यावर परिणाम. म्हणजे हे सगळं अनायसे आहेच आपलं. बरोबर? पुढचा आहे समस्या गुन्हेगारीची. तर स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेक लोकांना हा रोजगार मिळत नाही, उपलब्ध होत नाही. मग त्याच्यामुळं काय होतं, की अवैध मार्गाचा वापर करून अनेक वेळा पैसे कमवले जातात आणि याच्यातूनच मग शहरामध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते. व चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, खून इत्यादी स्वरूपांचे गुन्हे आपल्याला शहरात होताना आढळतात. आणि याच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न हे गंभीर बनतात. मग पोलीस आणि न्याय यंत्रणेवरील ताण हा वाढतो आणि वर उल्लेखलेल्या समस्यांव्यतिरिक्त जागांच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ, त्याच्यानंतर गटांमधील संघर्ष याच्यामुळं शहरातील ताण तणाव हा निर्माण होऊन हा वाढतोच आणि परिणामी शहराचं सामाजिक ऐक्य हे बिघडू शकतं, डामडौल होतं. कळालं? अशा ह्या सगळ्या समस्या आहेत. आता आपण बघतोय काही चित्र. बघा, पहिलं चित्र आहे वायू प्रदूषण. त्याच्यामध्ये कारखान्यातून निघालेला धूर आपल्याला दिसतोय. जलप्रदूषण मध्ये आपण जे धोब्याला कपडे देतो ना, आठवलं? तो धोबी कसा कपडे धुत आहे ते आपल्याला दिसतंय. मग ते कुठं पाणी जातं, सांडपाणी कुठं जातं, कसलं पाणी असतं काय माहिती. बरोबर? त्याच्यानंतर आपण बघतोय जलप्रदूषणामध्ये दुसरा विभाग, ते कारखान्यातलं सगळं सांडपाणी औद्योगिकरणामधलं आपल्या समुद्रात टाकलं जातंय आणि मग आपले समुद्रातले जीव तिथं नाहक बळी जातात. त्याच्यानंतर इथं आपण अजून बघतोय वायू प्रदूषणामध्ये दुसरा, आता नुसताच कारखान्यातला धूर किंवा औद्योगिकरणामधला धूर हा नाहीये, तर वाहतुकीमधून निघणारा सगळा वायू, त्याच्यानंतर आपली रेल्वे गाडी धावते चर्चगेट टू विरार, विरार टू चर्चगेट. त्याच्यानंतर दुसरे आपले मार्ग आहेत. आपला मध्य रेल्वे. बरोबर? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून सगळा धूर, वायू प्रदूषण, धूर, झोपडपट्टीमधून होणारे सगळं धूर, माती उडणं, हे सगळं हे वायू प्रदूषण. त्याच्यानंतर इथं तर तुम्ही बघतायच ध्वनी प्रदूषण. अक्षरशः लोक कानामध्ये बोट घालून उभे
अरे नका वाजवू, नका वाजवू, नका वाजवू, हळू करा आवाज, हळू करा आवाज. किती आवाज आहे हा, बरोबर? हॉर्नचे आवाज, आपल्या गाडीच्या हॉर्नचे आवाज, रेल्वे गाडीचा हॉर्न, त्याच्यात कारखान्याचा भोंगा, त्याच्यात कोणतरी रडत असतं, त्याच्यामध्ये इकडची भांडणं, तिकडची भांडणं, रेल्वेमध्ये भांडणं, सगळीकडे भांडणं, त्याचे आवाज. म्हणजे एकंदरीत काय, तर सगळं आवाज ह्या ध्वनी प्रदूषण, त्याच्यामुळे सुद्धा खूप त्रास होऊ शकतो आणि ह्या सगळ्या समस्या आपण बघत आहोत. आपण काय शिकलो आता या अंतर्गत, आपण पुढील बाबींची तुलना करा आणि उदाहरणं लिहा. ह्याच्यामध्ये फार सुंदर असं तुम्हाला मी 4 हे दिलेले आहेत, आपले विधानं. त्याच्यामध्ये त्याची उत्तरं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोंद करायची आहेत. अर्थात चला तर मग पुढच्या विभागात आपण आता प्रवेश करूया.